श्रीराम समर्थ. नमस्कार. मी चैतन्य सहस्रबुद्धे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरा ब्रह्मचारी मनाते विदारी, म्हणून तया भेटला रावणारी. दया सागरा भक्तीने गौरवीला, नमस्कार माझा तया मारुतीला. आपण बघतोय अयोध्येला श्रीराम जन्मभूमीच्या अत्यंत पवित्र असलेल्या भूमीवर मोठं विशाल मंदिर साकारत आहे. आणि त्या विशाल मंदिरात आपले रामराया 22 जानेवारीला साधारण दुपारी 12 वाजता स्थानापन्न होतील. त्यांचं प्रगटीकरण होईल आणि त्याकरता सध्या अनेकांना आमंत्रणं चालली आहेत. ठिकठिकाणी अक्षता वाटप तर सुरू आहेच. जे अक्षता श्रीरामाचा प्रसाद म्हणून सर्वजण ते स्वीकारत आहेत. पण काही मंडळी मात्र मला आमंत्रण आली, तिथून निमंत्रण आलं, पत्रिका आली, याचं फार मोठं विशेष सर्वांना वाटतंय आणि ते वाटणं स्वाभाविकही आहे. पण आपण असा विचार करू, श्री मारुतीरायाला आमंत्रण आलं आहे का हो? त्याला आमंत्रण दिलं आहे का हो? निश्चितच अयोध्येमध्ये हनुमानगढीला ही सर्व मंडळी अयोध्येच्या त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण घेऊन मारुतीरायाकडे गेलेच असतील. त्यामुळे तो एक वेगळाच विषय आहे, म्हणजे त्याविषयी वेगळं काही सांगायलाच नको. पण वेगळं मारुतीला आमंत्रण लागेल का, हा खरा विषय आहे. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून साताऱ्याच्या जवळ एक फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्या सत्पुरुषाकडे एकदा बरीच शिष्यमंडळी जमली आणि म्हणाले, आपल्याला गुरुपौर्णिमेचा कोणता तरी उत्सव होता, त्या उत्सवाची पत्रिका काढायची आहे म्हणाले. तर महाराज काढावी का पत्रिका? गुरुपौर्णिमा आहे, गुरूंचा उत्सव आहे, म्हणजे तुमचाच उत्सव आहे, तर त्याची पत्रिका करावी का? तेव्हा महाराज असं म्हणाले की व्यवहारी पातळीवर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, की सगळीकडे आमंत्रण द्यावं लागतं, त्या लोकांना त्याविषयीची कार्यक्रमाची पार्श्वभूमी रूपरेषा कळवावी लागते, म्हणून पत्रिका काढायला हरकत नाही म्हणाले. पण थोडं थांबून ते बोलले, असे शिष्य काय कामाचे म्हणाले ज्यांना गुरूंच्या उत्सवाचं बोलावणं लागावं. किती महत्वाचं वाक्य आहे हे, की माझे आराध्य दैवत आहे रामराया, त्याच्या उत्सवाचं मला काय वेगळं बोलावणं लागावं. विचार करण्यासारखी गरज आहे. आणि म्हणून मारुतीरायाला वेगळं बोलावणं काय करणार, तोच हे सर्व करून घेतोय. आत्तापर्यंत चाललेलं हे मंदिर निर्माण हे काही एखाद्या व्यक्तीच्या संघटनेतून झालेलं आहे असं एवढंच आहे का? नाही. सूक्ष्मामध्ये मारुतीरायाची शक्ती त्याच्या मागे वास करते. आणि म्हणून अगदी 92 सालापासून आपण हा जो सगळा संघर्ष पाहतो, त्याच्याही आधीपासूनचा जो सगळा संघर्ष आपण बघतोय, या सगळ्या संघर्षाच्या मागे मारुतीरायाची कुठेतरी दिव्यशक्ती काम करते, ह्यात शंका नाही. आणि याकरता 22 जानेवारीला अनेक संत सत्पुरुष तिथे जमणार आहेतच. फार मोठा जनसमुदाय तिथे असेल. पण त्या जनसमुदायाच्या गर्दीमध्ये कुठेतरी मारुतीराया नक्की उभे असतील, यात शंकाच नाही. हे मी अधिकारवाणीने सांगतोय असं नाही बरं. मी अनेक संतांचा आणि अनेक साधू सत्पुरुषांच्या विचारांचा मागोवा घेत, त्यांच्या विचारांचा पार्श्वभूमी घेत मी हे आपल्यासमोर मांडतोय, की 22 तारखेला निश्चितच अयोध्येला कोणाला श्री मारुतीरायाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, जिथे राम आहे तिथे मारुती राहणार नाहीत का? हनुमंताला रामाशिवाय दुसरं जग नव्हतंच. श्री महाराज असं म्हणत, मारुतीने रामाशिवाय दुसरं काही पाहिलंच नाही. त्याला पूर्ण सृष्टीसुद्धा राममय भासली. अयोध्येतल्या राज्याभिषेकाचा फार सुरेख प्रसंग आहे, की रामरायाचा राज्याभिषेक होणार होता. खूप तयारी चालली होती. प्रचंड अयोध्या सजवलेली होती, आत्ता जशी सजवल्या जाते त्याप्रमाणे. आणि रामरायाचा राज्याभिषेक झाला. रामराया राजसिंहासनावर बसले आणि सगळ्या मंडळींना इतका आनंद झाला हो, मारुतीरायाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागले. माझा राम आता अयोध्याधिपती झालाय. आणि मग सगळ्यांना असं वाटलं आता रामरायाचं दर्शन झालं, आता निघूया. तेव्हा रामप्रभू त्या सिंहासनावरून म्हणाले, थांबा, कोणी जाऊ नका, अजून एक कार्यक्रम राहिलेला आहे. काय कार्यक्रम राहिला बरं? तर म्हणाले, तुम्ही सर्व मंडळींनी एवढं सगळं माझ्यासाठी केलं आहे, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, सगळ्यांनी थांबा. असं म्हणून लगेच त्यांचे अमात्य जे होते त्यांनी यादी आणली आणि एक यादीतली नावं आता पुकारा होईल, त्याप्रमाणे सर्वांनी समोर यावं आणि मला त्यांना काहीतरी द्यायचं आहे, असं रामप्रभू म्हणाले. अहो, रामाकडून काहीतरी मिळणार याचा इतका आनंद झाला सर्व अयोध्यावासियांना. सगळी वानरसेनासुद्धा होती. सगळ्या लोकांना आनंद झाला की आता रामाकडून आपल्याला काहीतरी प्रसाद स्वरूप मिळणार.
आणि मारुती रायाला सुद्धा असं वाटलं, काय रामराया काय देणार बरं आपल्याला? काय होईल? अहो, या सगळ्या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव कोणाचं असेल? मारुतीचं. वाटतं ना? मारुतीला सुद्धा असं वाटलं, की आपलं नाव पहिलं असेल. पण पहिल्यांदा नाव दुसरंच आलं हो. दुसरंच आलं. बिभीषण महाराज असं म्हणून नाव आलं. मग मारुती म्हणाले, "नाही, बरोबर आहे, प्रोटोकॉल पाळावा लागतो ना." मग बिभीषणाला पहिले बोलवणं स्वाभाविक आहे. लंकेचा आता तो राजा झालाय. बिभीषणाला रामाने काहीतरी दिलं. मग अंगदांना दिलं, सुग्रीवांना दिलं. प्रत्येकाला रामराय काहीतरी देतात आहे. मारुतीरायाचं अजून नावच नाही हो. खूप मारुतीरायांनी वाट पाहिली. मग मारुतीराया थोडे उभे राहिले जरा. म्हणाले, नाही, जरा आसन व्यवस्थित करत होतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही कथा आहे बरं. आणि तो इथे उभे राहिले आणि सीतामाईचं लक्ष गेलं मारुतीरायाकडे. आई आहे ती, जगदंबा आहे. ती म्हणाली, "मारुते, ये इकडे." तेव्हा मारुती चटकन धावत पळत आले बरं का. ते म्हणाले, "पहा, रामाचं लक्ष नाही गेलं, पण माझ्या आईचं लक्ष गेलं माझ्याकडे." सीतामाई म्हणाली, "काय देऊ मारुती तुला? अरे, तू नसता तर काय, कसे काय माझा शोध कसा लागला असता? तर असं कर," म्हणाले, "ही माझ्या गळ्यातली मोत्याची माळ आहे, फार मूल्यवान आहे, ती मी तुला देते." ती मोत्याची माळ मारुतीरायांनी घेतली खरी, पण त्या मोत्यांमध्ये त्याला राम दिसेना म्हणून त्यांनी प्रत्येक मोती फोडून पाहिला. फार वर्णन मी करत नाही, आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे. आणि ती मोत्याची माळ त्यांनी बस एक-एक मोती पाहिला. नाही म्हणाले, याच्यामध्ये राम नाही. मग सर्व झालं, सर्व झालं. सगळ्या याद्या संपल्या. हं. इतक्या याद्या होत्या, तुम्हाला सांगतो, की म्हणजे जे त्या युद्धात सहभागी नव्हते त्यांच्यासुद्धा याद्या होत्या. त्यांनासुद्धा प्रसाद मिळाला, रामरायाकडून काहीतरी भेट मिळाली आणि त्याही याद्या संपल्या. पण मारुतीरायाचं नाव नाही आलं. आणि सर्वात शेवटी जेव्हा हा कार्यक्रम संपायला लागला, तेव्हा रामराय म्हणाले, "मारुते, आता ये रे माझ्याकडे." आणि मारुती समोर आले. काय कल्पना करा काय असेल? राम आणि मारुती दोघं समोर उभे राहिले. रामाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू आले आणि म्हणाले, "मारुती, अरे, जगातली कोणतीही मूल्यवान वस्तू असू दे, ती देऊन मी तुझा उतराई होऊ शकत नाही. त्या वस्तूचं मूल्यच या बाबतीत होऊ शकत नाही, कारण तुझं मूल्य इतकं आहे, एवढं अथांग आहे, की त्या वस्तूची काही किंमत राहणार नाही. मी तुला काय देऊ? मी काय देऊ?" आणि म्हणून मी असं ठरवलंय, म्हणाले, "मीच तुला देतो." असं म्हणून काय केलं रामानी? मारुतीला घट्ट आलिंगन दिलं. मिठी मारली मारुतीला आणि म्हणाले, "आता मीच तुला दिलेलं आहे." काय मारुतीचं मला सांगा, सार्थक झालं ना हो सगळ्या सेवेचं. प्रत्यक्ष रामच त्यांना मिळाला. अशी मारुतीची सेवा. आज अयोध्येच्या त्या जन्मभूमीवर जेव्हा हे मंदिर उभारलं जात असेल, मारुती कुठे ना कुठेतरी कार्यरत असेल की नाही? या सर्व कारसेवकांच्या अंतरंगात तो बसलाय की नाही? इतकंच नाही, या ठिकाणी जे संस्था आहेत, आदरणीय चंपतराय म्हणून फार मोठे तिथे सगळं व्यवस्थापन बघतायत. शिवाय आदरणीय परमपूज्य श्री गोविंद दासगिरी महाराज हे सुद्धा तिथे सर्व बघतात आहे. ही सर्व जी मंडळी आहे ना, यांच्या अंतःकरणात मारुतीरायांनी निवास केलाय. हे मारुतीचं कार्य करतायत. कोणती संघटना हे कार्य करत नाहीये. श्री मारुतीराय हे कार्य करतोय. आणि म्हणून त्या मारुतीला आपण वंदन करूया, त्याचं स्मरण करूया. आणि निश्चित मी आपल्याला सांगतो, 22 तारीख ही जशी रामाच्या प्रगटण्याची दिवसचा काळ आहे, किंवा 22 तारीख ही जशी रामाच्या सर्वांना दर्शन होण्याचा काळ आहे, तसा तो मारुती दर्शनाचा सुद्धा काळ आहे. निश्चित तुम्हाला हनुमंताचं त्या दिवशी प्रागट्यकरण जाणवेल. जो खरा रामभक्त आहे त्याला सूक्ष्मामध्ये त्याचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. अहो, मारुतीला त्या दिवशी काय करून काय नको असं होईल. रामाच्या नामाने मारुती तल्लीन होऊन नाचत असत. नाही त्याला भान काही, त्याला जगाचं भान नाही काही, की जग काय म्हणेल, अरे इथे काय नाचतोय, हा काय माकड चाळे करतोय, असं सुद्धा कोणी म्हटलं तरी मारुतीला राग येणार नाही. कारण त्याचं मन रामनामामध्ये, त्या रामाच्या प्रेमामध्ये तल्लीन झालंय. मला सांगा, हा मारुतीचा विलक्षण आदर्श जर आपण घेतला, तर मला निमंत्रण मिळालं नाही असं म्हणणं या सगळ्या मारुतीरायाच्या पूर्ण संकल्पनेमध्ये कुठे बसत नाही बघा. मला काय निमंत्रण लागावं? श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत, अहो, संतांच्या घरी त्यांचं उष्ट मागून खावं म्हणाले. काय असेल ना, भिक्षा मागून खावी.
त्यांना म्हणावं, द्या मला काही, तुमचा प्रसाद द्या, महाराज मला काहीतरी द्या. तसं रामरायाकडे जावं, आपण झोळी पसरावी. आपण म्हणावं की रामा मला येऊ दे रे दर्शनाला, रामा मला तुला एकदा बघू दे रे, रामा मला प्रसाद दे रे. नाही, याच्यामध्ये लहानपण नाही बरं का, याच्यामध्ये काही कमीपणा नाही बरं का. रामदास्य आणि हे वाया जाईल, ऐसे न घडेल कदा काळी, कदा काळी रामदासा उपेक्षिना, राम उपासना ऐसी आहे. तेव्हा ही राम उपासना आपण जर करत असू तर मला असं वाटतं काय निमंत्रण हो. नाही, रामा मी येणार त्या ठिकाणी, मी जिथे कुठे असेल त्या ठिकाणी राम उत्सव तर केल्याशिवाय राहणार नाही. हा राम उत्सव आपण करूया. मारुतीरायाचं ते वर्णन आपण अंतःकरणात धारण करू आणि म्हणावा, मारुतीराया तू जरी भेटला ना तरी राम भेटल्यासारखा आहे, कारण तू रामाशिवाय राहू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं आहे मारुतीरायाचं, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, जाळी येली त्यांनी लंका, धन्य धन्य म्हणे तुका. म्हणजे एवढं विराट आणि महारुद्र आहे तो, एवढा बलशाली आहे, प्रचंड ताकदवान आहे, मनोबलाने हवं तिथे तो जाऊ शकतो. इतकी सगळी शक्ती असून सुद्धा तो दास आहे. तो रामाच्या समोर विनम्र भावाने असा उभा राहतो. आणि तो असा उभा राहतो, त्याच्या दास्यत्वामध्ये जे त्याचं शरणत्व आहे ना, त्या शरणत्वानीच त्याची शक्ती ही खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. म्हणून कोणतंही सामर्थ्य असो, त्या सामर्थ्याला भगवंताचं अधिष्ठान लागतं, भगवंताचं दास्यत्व लागतं. तेव्हा ते सामर्थ्य फुलतं, बहरतं आणि त्याचं खऱ्या अर्थाने सार्थक होतं. आज हे जे मंदिर होतं आहे हे खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं सामर्थ्यच आहे, पण त्या सामर्थ्याला रामाच्या शरणागतीचा सर्वात मोठा आधार आहे. तो आधार ज्यांनी धरला त्याला मानसन्मान नाही लागणार काही, तो आधार ज्यांनी धरला त्याला वेगळं बोलावणं काही लागणार नाही, आणि नित्य रामस्मरण, नित्य हनुमंत स्मरण त्याचं जागृत राहील. वेळ फार झाला, इथेच विरमतो. फक्त एवढंच सांगतो, या मारुतीरायाच्या स्मरणामध्ये आपण 22 तारखेला राहूया. कुठे ना कुठेतरी आपल्याला मारुती दर्शन खात्रीने होईल, हे मी श्री संतांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि आता इथेच विरमतो. श्रीराम समर्थ. नमस्कार.